एक्झॅक्टली लिव्हर सिरोसिस म्हणजे काय आणि त्याबद्दलचा आहार. लिव्हर सिरोसिस म्हणजे लिव्हर निकामी होणे. लिव्हर फायब्रोसिस होतं, लिव्हर हे कडक, खडबडीत होतं आणि निकामी होतं, ते काम करत नाही. प्रॅक्टिकली असं आम्ही सजेस्ट करतो रुग्णांना की तुम्ही या पेशंटचा स्वयंपाक करताना ते भाजी किंवा भाजी बनवताना त्याच्यात मीठ टाकू नये. या व्यतिरिक्त जेव्हा आम्ही एखाद्या पेशंट्सला सांगतो की तुम्ही मीठ घेऊ नका, तर ते काय करतात, काळं मीठ घ्यायला सुरुवात करतात. हॅलो एव्हरीवन, मी डायटिशियन साक्षी भांबारे, आहार तज्ज्ञ, मेडिलिव्ह हॉस्पिटल. आणि माझ्यासोबत आहेत डॉक्टर शरद देशमुख, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट. सो आज आपण बघणार आहोत एक्झॅक्टली लिव्हर सिरोसिस म्हणजे काय आणि त्याबद्दलचा आहार. तर हॅलो सर. नमस्ते. नमस्ते सर. तर मी विचारू इच्छिते की सर एक्झॅक्टली लिव्हर सिरोसिस म्हणजे काय? लिव्हर सिरोसिस म्हणजे लिव्हर निकामी होणे. जर एक लिव्हरला काही कालांतरापासून इजा होत असेल, जसं की हिपॅटायटिस बी, दारूचे बऱ्याच वर्षांपासून सेवन, याच्यामुळे लिव्हरच्या पेशींना इजा होते, त्या पेशी मरतात. लिव्हर फायब्रोसिस होतं, लिव्हर हे कडक, खडबडीत होतं आणि निकामी होतं, ते काम करत नाही. लिव्हरचं जे काही काम आहे की बाबा प्रोटीन, कार्बोहायड्रेट, ग्लुकोज याच्या पचनामध्ये मदत करणं, परत अल्ब्युमिन तयार करणं, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे विषारी पदार्थ बाहेर काढणं, हे काम कमी होतं आणि मग त्याचे लक्षणं रुग्णाला जाणवतात. तर आज जसं साक्षीने सांगितलं की आपला मेन चर्चेचा विषय आहे लिव्हर सिरोसिसच्या रुग्णांमधील आहार. त्यांनी काय खायला हवं, किती वेळेस खायला हवं, त्यांनी व्हेजिटेरियन घ्यायला हवं, नॉन व्हेजिटेरियन घ्यायला हवं आणि काय गोष्टी आहारात टाळाव्या. तर साक्षी, लिव्हर सिरोसिसच्या रुग्णांमध्ये आहार हा का महत्त्वाचा आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे लिव्हर सिरोसिसचे पेशंट असतात तर 60 to 80% पेशंट हे कुपोषित असतात. बरोबर. आणि त्यासाठी आपल्याला आहार खूप महत्त्वाचा असतो. त्यांची रोगप्रतिकारशक्ती खूप कमी असते, कमकुवत असते. त्यामुळे जसा योग्य आहार ते त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये घेतील, तेवढे बाकी रिपोर्ट्स त्यांचे नॉर्मल येत असतात आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढते. जसं की स्नायूंची झीज होत असते, ती झीज भरून निघते. यासाठी खूप महत्त्वाचा असतो हा आहार. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, जेव्हा आमच्याकडे लिव्हर सिरोसिसचे पेशंट येतात, तेव्हा ते डिकॉम्पेन्सेटेड असतात. डिकॉम्पेन्सेटेड असतात म्हणजे काय, तर त्यांच्या पोटात पाणी असतं, त्यांना रक्ताच्या उलट्या होत असतात किंवा त्यांचं हिमोग्लोबिन कमी असतं आणि पायाला सूज असते आणि त्यांचे मसल हे पूर्ण कमी झालेले असतात. म्हणजे ते दिसताना त्यांचं पोट मोठं दिसतं आणि शरीर हे बारीक दिसतं. तर मग अशा वेळेस अशा पेशंटचा मुख्य प्रश्न असतो की सर, आम्ही पेशंटला किती वेळेस दिवसातनं जेवण द्यायला हवं? तर मग साक्षी, तू याबद्दल सांगू इच्छिते का की लिव्हर सिरोसिसच्या पेशंटने दिवसातनं किती वेळेस खायला हवं? हो, नक्कीच. लिव्हर सिरोसिसचे पेशंटने कधीही एकसाथ जेवण नाही केलं पाहिजे. म्हणजे एक तर सकाळचं किंवा संध्याकाळचं जेवण त्यांनी फ्रिक्वेंट मील घ्यायला हवं. म्हणजे दिवसभरातून 4 ते 6 वेळेस त्यांनी थोडं अन्न घ्यायला हवं. बरोबर. तर मग एक बेड टाईम स्नॅक्स म्हणून कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये बेसिकली जसं साक्षीने सांगितलं की 4-4 तासानंतर रुग्णाने थोड्या अंतराने खायला हवं. म्हणजे त्याने सकाळी उठल्या ब्रश केल्यानंतर काहीतरी खायला हवं, त्याच्यानंतर नाश्ता, नंतर मग दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण आणि बेड टाईम स्नॅक्स. बेड टाईम स्नॅक्स म्हणजे झोपताना त्याने काहीतरी आहारात हलकं, पचण्यायोग्य हे खायला हवं. हे का? तर लिव्हर जे आहे त्याचं मेन काम आहे की आपल्या शरीरात कॅलरीज तयार करणं, ग्लुकोनिओजेनेसिस करणं. पण लिव्हर सिरोसिसच्या पेशंट्समध्ये फॅट आणि प्रोटीनपासनं किंवा कॅलरी प्रोडक्शन हे स्लो होतं. ती फॅक्टरी काम कमी करते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस किंवा जास्त वेळ फास्टिंग राहिल्यामुळे
आपलं शरीर हे कॅलरीज हे आपल्या स्नायू किंवा फॅटपासनं मिळवतं आणि त्याच्यामुळे ते जे काय आहेत मसल्स हे वीक होतात. त्याच्यामुळे यांना जर आपण बेड टाईम स्नॅक्स दिले, म्हणजे रात्री झोपताना काही हलकं त्यांना खायला दिलं, तर आपण जे काही फास्टिंग पिरियड आहे रात्री 10 पासनं सकाळी 10 पर्यंत तो कमी करू शकतो, जेणेकरून रात्री 11 वाजता झोपताना काही दिलं आणि सकाळी उठल्या ब्रश केल्यानंतर काही खायला दिलं, तर आपण हा जो फास्टिंग पिरियड आहे कमी करू शकतो आणि कॅलरी सप्लिमेंट हे पेशंटला कंटिन्यू ठेवू शकतो. यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे साक्षी, की आपल्या लिव्हर सिरोसिसच्या पेशंटमध्ये प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने याचं खूप महत्त्व आहे. तर तुम्ही जनरली पेशंटला सांगताना आहारामध्ये प्रथिनांबद्दल काय सल्ला देतात? किती प्रमाणात प्रोटीन्स घ्यायला हवे आणि त्याचे सोर्सेस काय आहेत? हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे नॉर्मल लिव्हर सिरोसिसचे पेशंट असतात त्यांच्यामध्ये प्रथिनांची गरज खूप जास्तीत जास्त असते. तर त्यांनी 1.2 टू 1.5 ग्रॅम प्रोटीन पर kg पर बॉडी वेट असं घ्यायला हवं. आणि जेव्हा एन्सेफॅलोपॅथी असते तेव्हा आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रथिनांचं जे मार्जिन असतं ते ठरवत असतो. जर व्हेजिटेरियन पेशंट असेल तर त्यांनी प्रथिनांमध्ये जे सोर्स असतात जसं की मोड आलेले कडधान्य असतील, पनीर असेल, सोयाबीन असेल, फुटाणा असेल आणि जास्तीत जास्त मोड आलेले कडधान्यांचे जे आपण सॅलड बनवतो तर ह्या गोष्टींचा समावेश जास्तीत जास्त केला पाहिजे. जर पेशंट नॉन व्हेजिटेरियन आहे तर त्यांनी मटन असेल किंवा चिकन असेल यांचे सूप आणि अंड्यातील पांढरा भाग यांचा समावेश जास्तीत जास्त केला पाहिजे. तर मग या व्यतिरिक्त जनरली आपली इंडियन डाएट जी आहे ती त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण कमी असतं. तर मग असं काही उपाय आहे का, की बाबा त्यांनी जे काही चपाती किंवा आपण भाकरी खातो त्याच्यामध्येच काही सोयाबीन दळत असताना सोयाबीन मिक्स केलं तर त्यांना नकळतच चपातीमधनं पण प्रोटीन भेटते? हो, नक्कीच सर. ते आपण जे मल्टीग्रेन आपण फ्लावर म्हणतो तर नक्कीच आपण गहू असेल, बाजरी असेल यामध्ये सोयाबीनचं पीठ मिक्स करून आपण त्याची चपाती किंवा भाकरी ही पेशंटला देऊ शकतो. हां, तर साक्षीने अतिशय चांगला मुद्दा सांगितला आहे, की आपण पेशंटला जवळपास 1.2 ते 1.5 ग्रॅम पर kg पर डे एवढे प्रोटीन भेटायला हवे, जे जनरली डाएटमधनं पूर्णपणे आपण देऊ शकत नाही. तर अशा वेळेस आम्ही अशा पेशंटला काही प्रोटीन सप्लिमेंट देतो, ज्यामध्ये ब्रांच चेन अमायनो ॲसिड्स असतात आणि ते इझी डायजेस्टेबल असतात. तर मग यामुळे काय होतं, की त्या पेशंटची प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण होते आणि त्याला रिकव्हरी होण्यास मदत होते. तर याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, की आपण पेशंटला सांगतो दरवेळेस, की तुम्ही 5 ते 6 वेळेस जेवण करा. पण काही पेशंट ते पचवू शकत नाही किंवा त्यांना मळमळ होते. तर अशा रुग्णांसाठी म्हणजे सहज पचणारं किंवा सोपं अन्न काय, आपण काय सल्ला देऊ शकतो? जर पेशंटला व्यवस्थित जेवण पचत असेल तर त्यांनी नॉर्मल फूड घेणं आवश्यक आहे. पण जर पेशंटला काही गोष्टी पचत नसेल तर त्यांनी पातळ मुगाची खिचडी असेल किंवा ज्यूस असतील, नारळ पाणी असेल, ORS असेल किंवा फळांमध्ये जसं की सफरचंद असेल, पपई, डाळिंब जे सहज पचणारे फळं आहेत यांचा समावेश जास्तीत जास्त करावा. आणि आता एक लिव्हर सिरोसिसच्या पेशंट्समध्ये बऱ्याच वेळेस पोटात पाणी असतं, ज्याला आपण असायटिस किंवा जलोदर असं म्हणतो, किंवा पायाला सूज असते. तर मग अशा वेळेस तुम्ही बऱ्याच रुग्णांचा प्रश्न असतो, की सर यांच्या पोटात पाणी झालंय किंवा पायाला सूज आलेली, तर आम्ही पाणी दिवसभरातनं किती प्यायला हवं आणि त्या व्यतिरिक्त आम्ही आहारात मिठाचं प्रमाण कसं करावं? बरोबर. तर पाणी हे आपण अगेन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ठरवत असतो. बट जे मिठाचं प्रमाण असतं ते पेशंटने 1 ते 2 ग्रॅम एवढंच घ्यावं, म्हणजे एक अर्धा चमचा. आणि ज्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं म्हणजे जसं की लोणचं असेल, पापड असेल, प्रिझर्वेटिव्ह ज्युसेस असतील तर ह्या गोष्टी पेशंटने जास्तीत जास्त टाळाव्या, जेणेकरून त्या अन्नातून आपल्या शरीरामध्ये मिठाचं प्रमाण जाणार आहे. हां, तर साक्षीने जो पॉईंट सांगितला आहे, की 2 ग्रॅमपेक्षा कमी मीठ आहारात करावं. तर मग प्रॅक्टिकली असं आम्ही सजेस्ट करतो रुग्णांना, की तुम्ही या पेशंटचा स्वयंपाक करताना
ते भाजी किंवा भाजी बनवताना त्याच्यात मीठ टाकू नये आणि त्याला वेगळं दिवसभरातनं अर्धा चमचा मीठ द्यावं, जेणेकरून पेशंट हा त्याच्या गरजेनुसार ज्या वस्तूमध्ये त्याला मीठ लागतंय त्याच्यात त्याचा वापर करू शकतो. आणि याच्याशिवाय बऱ्याच पेशंट्सला काय असतं की ती चव मीठ नसल्यामुळे जेवणाची चव लागत नाही. तर मग अशा वेळेस आपण त्यांना चव येण्यासाठी काही सजेस्ट करू शकतो का? नक्कीच सर. तर ह्याची जे सप्लिमेंट्स आपण यूज करू शकतो तर ते आहे लिंबाचा वापर आपण जास्तीत जास्त करू शकतो. कोकम असतं, कोकमचा वापर करू शकतो आणि साखर पण आपण थोडी नक्कीच चवीसाठी कॅलरीसाठी साखर पण आपण त्याच्यामध्ये चवीसाठी चवीसाठी वापरू शकतो. आणि आमसुलाचा वापरही आपण वरणामध्ये किंवा खिचडीमध्ये पेशंटसाठी करू शकतो. या व्यतिरिक्त जेव्हा आम्ही एखाद्या पेशंट्सला सांगतो की तुम्ही मीठ घेऊ नका, तर ते काय करतात, काळं मीठ घ्यायला सुरुवात करतात. तर सायंटिफिकली मी या अशा रुग्णांना सांगू इच्छितो की त्यांनी काळं मीठसुद्धा आहारात घेऊ नये, कारण त्याने सुद्धा मीठ आणि काळ्या मिठाने जे पाणी आहे आपल्या शरीरात थांबून राहतं, ते लघवीद्वारे बाहेर येत नाही. आणि दुसरा प्रश्न, जसं मी साक्षीने सांगितलं की आम्हाला कोणी रुग्ण प्रश्न विचारतो की तुम्ही पाणी किती प्यावं, ज्याला पोटात पाणी आहे किंवा पायाला सूज आहे, तर आम्ही सांगतो की जर पेशंट हा स्ट्रिक्टली सॉल्ट रिस्ट्रिक्टेड असेल, म्हणजे सॉल्टचा वापर कमी करत असेल, तर अशा वेळेस जर त्याचं सोडियम 125 पेक्षा, सेरम सोडियम हे 125 पेक्षा जास्त असेल, तर तो नॉर्मल प्रमाणात पाणी घेऊ शकतो. वॉटर रिस्ट्रिक्शन करायची गरज नाही. पण जर त्याचं सोडियम हे 125 पेक्षा कमी असेल, तर आम्ही त्याला वॉटर रिस्ट्रिक्शन म्हणजे पाणी कमी प्यायला सांगतो. तर हे झालं मिठाबद्दल आणि पाण्याबद्दल. तर पुढचा प्रश्न असा आहे की फॅट आणि कार्बोहायड्रेट याची पण गरज या पेशंट्सला आहेत, कारण कार्बोहायड्रेटमध्ये कॅलरीज भेटतात आणि फॅट इज अ रिचेस्ट सोर्स ऑफ कॅलरी. तर मग आपण अशा रुग्णांना, जेणेकरून त्यांना योग्य प्रमाणात फॅट आणि कार्बोहायड्रेट भेटतील, तर आपण काय सल्ला देऊ शकतो की त्यांनी आहारात काय घ्यावं? नक्कीच. आता मोस्ट ऑफ दी लिव्हर सिरोसिसच्या पेशंटमध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. असं मानलं जातं की जेव्हा लिव्हर सिरोसिसच्या पेशंटमध्ये आपण फॅटचं प्रमाण टोटली कमी करतो, तेव्हा तूप असेल किंवा बटर असेल किंवा जे आपले फॅटी ॲसिड ज्यामध्ये असतात, तेल वगैरे, हे पूर्णपणे बंद करतात पेशंट. तर मी सांगू इच्छिते की तसं करू नये. आपल्याला त्या गोष्टी कमीत कमी घ्यायच्या आहे, जास्तीत जास्त नको. पण तुपाचं प्रमाण असेल, तेलाचं प्रमाण असेल, हे आपण कमीत कमी घेऊ शकतो. आणि नॉर्मली 1 ते 2 चमचा तूप आपण दिवसभरातून घेतलं पाहिजे. गाईचं तूप आपण घेऊ शकतो. त्यानंतर फक्त तेलकट आणि तुपकट पदार्थ म्हणजे तळलेल्या गोष्टी आपल्याला नाही घ्यायच्या आहेत. अदरवाईज तुम्ही शेंगदाणा तेल असेल किंवा जवसाचं तेल असेल किंवा ऑलिव्ह ऑइल यांचा समावेश जास्तीत जास्त आपल्या जेवणामध्ये केला तर काही हरकत नाही आहे त्यासाठी. आता साक्षीने सांगितलं, या व्यतिरिक्त म्हणजे आपण प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेटबद्दल बोललो. त्या व्यतिरिक्त आपण प्रोटीन सप्लिमेंटबद्दल पण चर्चा केली. पण अशा लिव्हर सिरोसिसच्या पेशंट्समध्ये काही विटामिन्स, मल्टीविटामिन, मल्टीमिनरल्स यांचीसुद्धा कमतरता असते. तर मग अशा पेशंट्सला आपल्याला मल्टीविटामिन सप्लिमेंट, कॅल्शियम सप्लिमेंट, विटॅमिन डी या द्याव्या लागतात, जेणेकरून त्यांच्या शरीराची झीज कमी होईल, त्यांच्यामध्ये विटॅमिन डेफिशियन्सी कमी होईल आणि त्यांना रिकव्हरीला मदत भेटेल. तर या व्यतिरिक्त असं काय आहे आहारामध्ये की बाबा या पेशंट्सने पूर्णपणे टाळावं, असं काही सांगू इच्छिते का? कारण आपल्या समाजामध्ये बरेच गैरसमज आहेत की जर लिव्हर सिरोसिसच्या पेशंटला कावीळ असेल तर त्याला ते दूध देत नाही, हळद देत नाही किंवा त्याला पूर्ण त्याची भाजी जी आहे ती उकडलेली भाज्या देतात, त्याच्यात मीठ नाही, तेल नाही, हळद नाही, अशा प्रकारचा आहार या पेशंटला दिला जातो आणि तो खूप बेचव असतो, त्याच्यामुळे रुग्ण ते खात नाही. तर मग याबद्दल तुला काय सांगायचं? ओके. मी याबद्दल सांगू इच्छिते की मोस्टली जे लिव्हर सिरोसिसचे पेशंट असतात यांना नसिया म्हणजे मळमळ, उलटी ह्या
ज्या गोष्टी असतात त्या जास्तीत जास्त प्रमाणात असतात, तर त्यांना तुम्ही नॉर्मल फूड द्यावं, पण जास्त तेलकट नाही, जास्त तुपकट नाही, अशा गोष्टी असाव्यात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट की त्यांच्या जे काही आपलं मील पॅटर्न आहे ते आपण जास्तीत जास्त चेंज करून द्यावं. जसं की वेगवेगळ्या तृणधान्यांच्या इडली सांबार वगैरे असं तुम्ही गोष्टी देऊ शकतात, थालीपीठ वगैरे देऊ शकतात. सो थोडे चेंजेस केले तर पेशंटही खाऊ शकतात आणि त्यांना जे ॲक्च्युअल न्यूट्रिशनची गरज असते ती आपण देऊ शकतो. ठीक आहे. तर मला साक्षीच्या बोलण्यामध्ये अजून 1-2 गोष्टी ॲड कराव्याशा वाटतात. जसं की आपण जॉन्डिसच्या पेशंटला हळद देऊ शकतो. त्याला जर मळमळ, उलटी नसेल आणि त्याला खायची इच्छा असेल, तर आपण जो काही नॉर्मल आणि त्याला नॉर्मल आहार जो काही घरात घेतो, तो ते पेशंट घेऊ शकतो. फक्त हे लक्षात घ्यायला हवं की लिव्हर सिरोसिसच्या पेशंटची कॅलरी प्रोटीन रिक्वायरमेंट ही नॉर्मल व्यक्तीपेक्षा जास्त असते. त्याच्यामुळे त्याचा आहार जो आहे आहार हा नॉर्मल व्यक्तीपेक्षा जास्त असला पाहिजे, जेणेकरून ती रिक्वायरमेंट त्याची कंप्लीट होईल. तर मग अशा रुग्णांना, लिव्हर सिरोसिसच्या रुग्णांना आपण एक आयडियल जर मील पॅटर्न दिला, सपोज 2 पेशंट्स आहेत, एकाला असायटिस आणि इडिमा आहे, म्हणजे पोटात पाणी आहे आणि पायाला सूज आहे, आणि दुसऱ्याला नाही आहे. तर मग आपण यांना कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या आहाराचं नियोजन करावं? इन शॉर्ट म्हणजे आपण काय सांगू शकतो? इन शॉर्ट, जसं मी आधीच बोलले की पेशंटने एकसाथ जेवण नाही घेतलं पाहिजे, त्यांनी फ्रिक्वेंट मील घेतले पाहिजे. तर सकाळी उठल्या उठल्या त्यांनी, जर पेशंटला डायजेशन प्रॉपरली होत नसेल तर त्यांनी सकाळी थोडंसं कोमट पाण्याने त्यांच्या दिवसाची सुरुवात करावी. त्यानंतर जे ड्रायफ्रुट्स आपल्याला अलाउड आहेत ते ड्रायफ्रुट्स आपण त्यामध्ये इन्क्लूड करावे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपला सकाळचा नाश्ता हा रुग्णांनी पोटभर आणि पौष्टिक असा करावा, ज्यामध्ये तुम्ही नॉर्मल उपमा, पोहा, थालीपीठ, डोसे या सगळ्या गोष्टी घेऊ शकतात. त्यानंतर डेली बेसिसवर पेशंटनी एक तरी फळ खाल्लंच पाहिजे, कारण बरोबर. फळांमध्ये फायबर असतं, ज्या गोष्टी पचायला सोप्या असतात, त्यामुळे फळं घेतले पाहिजे. एका जेवणात जर पेशंट चपाती घेत आहेत तर दुसऱ्या जेवणामध्ये, म्हणजे सकाळच्या जेवणात जर पेशंटने चपाती घेतली असेल तर संध्याकाळच्या जेवणामध्ये पेशंटने जास्तीत जास्त तृणधान्यांचा वापर केला पाहिजे. जसं की ज्वारी, बाजरी, त्यानंतर नागली यांची भाकरी घेतली पाहिजे. परत दुपारचं जेवण झाल्यानंतर संध्याकाळी स्नॅक्समध्ये पेशंट मुरमुरा असेल किंवा फुटाणा असेल, मखानाचा चिवडा असेल, ह्या गोष्टी घेऊ शकतात. पण पेशंटने बाहेरचं ज्याच्यामध्ये मीठ जास्त असतं, जसं की फरसाण, पापडी, शेव, खारी बुंदी, खारे शेंगदाणे, ह्या गोष्टी पेशंटने टाळायला हव्या. आणि जे बेड टाईमचं आपण स्नॅक्स म्हणतो, यामध्ये पेशंटने ज्यूस असेल, नारळ पाणी असेल, ORS असेल किंवा दूध असेल, तर दूधही पेशंटने घेतलं तरी काहीही हरकत नाही आहे, तर पेशंटला दूध व्यवस्थित पचत असेल तर. या व्यतिरिक्त जर पाणी ॲसायटिस असेल किंवा पायाला सूज असेल तर मिठाचं प्रमाण कमी आणि काळं मीठ चालत नाही. तर मी सर्व पेशंट्सला, लिव्हर सिरोसिसच्या रुग्णांना सांगू इच्छितो की त्यांनी डाएट तर प्रॉपर ठेवावंच, कारण मेडिसिनला जेवढं महत्त्व आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व आहाराला आहे. आणि त्यांनी आपल्या लिव्हरच्या डॉक्टरचा प्रॉपर फॉलोअप ठेवावा, आपल्या मेडिसिन्स रेग्युलर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्याव्या. जर दारूचे सेवन पूर्णपणे बंद ठेवावे. आपल्या मनाने काहीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आयुर्वेदिक किंवा इतर कोणतेही घरगुती उपचार करायला नको. चौथं, अर्धवट शिजलेले अन्न किंवा नॉनव्हेज हे शक्यतो टाळावे. आणि आपला रेग्युलर व्यायाम करावा, झोप व्यवस्थित घ्यावी. आणि चुकीचे पथ्य घरच्यांनी, म्हणजे लिव्हर सिरोसिसच्या रुग्णाच्या घरच्यांनी चुकीच्या पथ्यात न अडकता पेशंटचा आहार पौष्टिक राहील याकडे काळजी घ्यावी. आणि मित्रांनो, हे सर्व झालं लिव्हर सिरोसिसच्या पेशंटमध्ये डाएटबद्दल. तर आपल्याला अजून काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला मेडिलिव्ह हॉस्पिटलला भेट देऊन या प्रश्नांचं निरसन करू शकतात किंवा आम्हाला व्हॉट्सॲप करू शकतात 8080883074 या नंबरवर. आपण हा व्हिडिओ बघितला
त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तो शेअर करा आणि आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.